त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मोठ्या संख्येनं बंधू आणि भगिनी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू असताना मला सदानंद चव्हाण साहेबांनी सांगितले की पक्षासाठी आनंदाची गोष्ट या संपूर्ण परिसरामध्ये घडणार आहे आणि वसंत शेठचा प्रवेश हा शिवसेनेमध्ये होणार आहे. माझ्यावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी अनेक महानगरपालिकेची जबाबदारी दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये माझे दौरे आहेत, परंतु वसंत शेठ या दौऱ्यामध्ये देखील हा तुमचा पक्षप्रवेश मला महत्वाचा वाटला म्हणून आम्ही पक्षप्रवेश करायचा आहे. पक्षप्रवेश होत असतात आणि पक्षप्रवेशाचा गाजावाजा देखील होत असतो, पण वसंत शेठच्या रूपाने एक उद्योजक तर आम्हाला मिळालाच, पण या पक्षाच्या भविष्याच्या जडणघडणीमध्ये खांद्याला खांदा लावून लढणारा एक मित्र देखील मिळाला, याचा देखील अभिमान आम्हाला सगळ्यांना. अनेक वर्षाची उद्योजक म्हणून त्यांची मी कारकीर्द बघितलेली आहे. 15 वर्षात त्यांनी ज्यांच्यावर प्रेम केलं, त्यांनी धरण दिलं नाही, रस्ता दिला नाही, हे देखील मला माहिती आहे, सभागृह देखील दिलं नाही. पण शेठ, मी तुम्हाला हा विश्वास द्यायला आलोय की तुमच्या धरणाचा प्रश्न, तुमच्या रस्त्याचा प्रश्न आणि तुमच्या सभागृहाचा प्रश्न पालकमंत्री नेत्यांना उदय सामंत सोडवल्याशिवाय गप्प बसणार नाही. कारण शेवटी तुमच्याकडनं मला काही नको आणि माझ्याकडनं तुम्हाला काही नको आहे. जनतेची विकासाची कामं करणं, जनतेच्या विकासाच्या कामाला न्याय देणं ही माननीय कामाची एकनाथ शिंदे साहेबांची पद्धत आहे आणि तीच आमची पद्धत आहे. हे तुमच्यावर भर उन्हामध्ये हजारो लोक प्रेम करतात. तुम्ही त्यांच्या सामाजिक कामासाठी, तुमच्या स्वतःच्या समाजासाठी आणि जे तुमच्या समाजाचे नाहीत परंतु त्यांना आर्थिक गरज असते त्यांच्यासाठी अहोरात्र झटता. त्याच्यामुळेच आमची सगळ्यांची विनंती होती की तुम्ही आमच्या समवेत शिवसेनेमध्ये काम करावं. आताच नगराध्यक्ष मला सांगत होते की तुमचा सहभाग हा चिपळूण शहरामध्ये देखील होता. बघा, मी येताना सगळी इतंभूत माहिती काढून देतो, कोण कुठं काय करतं, कोणी कुठं काय केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्या मार्गावर आलाय त्या मार्गावर आल्याचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही, हा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आश्वासन देतो. सगळ्या गोष्टी राजकारणामध्ये होत असतात आणि अनेक लोक प्रवेशाच्या वेळी काही अटी देखील घालत असतात. तुम्हाला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, मला जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचं आहे, मला पंचायत समितीचं सभापती व्हायचं आहे, मला जिल्हा परिषदेचं सभापती व्हायचं आहे. पण मी थेट शेठच्या प्रवेशाला इथं आलो, वसंत शेठच्या प्रवेशाला आलो. त्याच्या अगोदर कुठं मला काहीतरी पाहिजे म्हणून माझी त्यांची कधीही बैठक झाली नाही. हा देखील तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही या परिसरामध्ये काम करताय. मी जेव्हा जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचा विचार करतो, जिल्ह्याच्या शेतीचा विचार करतो, तरी स्वतःच्या जागेमध्ये शेतीचं लागवड करून एक फार मोठं उद्योजक बनता येतं. हे जर या जिल्ह्याला कोणी दाखवून दिलं असेल तर ते वसंत शेट्टी दाखवून दिलं, ते आपल्याला नाता पाहिजे. आणि म्हणून तुमच्या मनातले शेतकऱ्यांचे प्रश्न काही असतील ते देखील प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करू. रस्ते बिस्ते धरणं बिरणं हे सगळं माझ्यावर तुम्ही सोडून द्या. जेर हे दुरुस्त आहे, परंतु अगोदर आला असतं तर काहीच कामं शिल्लक ठेवली नसती. ठीक आहे, योग लागतो, तो आज योग जुळून आलाय. आणि चव्हाण साहेब पण किती हुशार आहेत बघा. चव्हाण साहेबांना मी मगाचपासून सांगतो की मला 1:30 वाजता जायचं, इथं 2:15 वाजले. त्याच्यामुळे मी साहेब तुम्हाला सांगितलं की मला पुण्याला जायचं आणि पुण्यावरनं माझ्या 5 सभा मुंबईमध्ये आहेत, इथं मला जायचं आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती केली की तुमचं सगळं ऐकणार आहे, मी तुमच्याकडे जेवायला पण येणार आहे. फक्त गावठी ठेवा शिल्लक. गावठी म्हणजे कोवडा, नाही तर गावठी ठेवा शिल्लक म्हटल्यानंतर सगळे पत्रकार बसलेले आहेत. ते म्हणतील आणि हे नवीन पालकमंत्र्यांना काय सुरू केलं. तर गावठी ठेवा म्हणजे गावठी कोवडा ठेवा. ह्या पण सगळ्यांना बरोबर घेऊन येतो. शेतीतली भाजी बिजी चांगल्या पद्धतीने आम्हाला खायला घाला आणि अशा पद्धतीचं प्रेम असणं गरजेचं आहे. पैसे देऊन प्रेम विकत मिळत नाही. पण तुमच्यासारखे सहकारी जर भविष्यामध्ये मला असतील, चव्हाण साहेबांना असतील, उमेश सकपाळला असतील सहकार्य करण्यासाठी मिळाले तर आमच्या पक्षाची देखील आहे त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने वाढ होईल आणि तुम्हाला असलेला अपेक्षित विकास देखील या परिसरामध्ये होईल. हाच शब्द द्यायला वसंत शेठ या ठिकाणी आलोय. खरं तर लवकर जाण्यामुळे कदाचित वसंत शेठ माझ्यावर रागावतील, पण भविष्यामध्ये एवढा वेळ देईल की तुम्ही स्वतःहून सांगाल बाबा आता कंटाळा आला तो निघून जा. तुम्ही अजिबात चिंता करू नका. विकासाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोडा. पण माझी देखील अडचण लक्षात घ्या की मला पुण्याला जायचं आहे आणि पुण्यावरून मुंबईला जायचं आहे. त्याच्यामुळे जास्त वेळ तुमचा मी घेत नाही. वसंत शेठ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचं शिवसेना पक्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि या पक्षामध्ये आल्याचा पश्चाताप तुम्हाला कधी होणार नाही याची हमी देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.